हे आहे आपल्या महाराष्ट्राचे विधान भवन. जनतेच्या हिताचे निर्णय या विधान भवनाच्या सभागृहात होणं अपेक्षित असतं. मात्र ज्यावेळी सत्ताधारी जनतेने दिलेल्या ताकदीचा गैरवापर करून जनविरोधी धोरणे आखतात, तसेच भ्रष्टाचार करून स्वतःची तिजोरी भरतात, त्यावेळी निडर आणि बुलंद आवाज विरोधी पक्षनेता म्हणून या सभागृहात जनतेच्या वतीने सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा असावा लागतो. तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञानबा तुकाराम म्हणाला. ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय सोंगाळेपणा करून, सोंग दाखवून ढोंग दाखवून. तुकारामला का घरी पाठवला अध्यक्ष महोदय? त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट. अनावघड करा दम असेल तर तुमच्यामध्ये, ठेवा सभागृहाच्या पुढे, ठेवा पटलावर दम असेल तर ठेवा. ज्ञानबा करत बसताय मूर्ख म्हणून महाराष्ट्राला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल. मात्र दुर्दैवानं मागील 10 वर्षात राज्यातील मोठे आणि अनुभवी समजले जाणारे नेते अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि एकनाथ शिंदे हे सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे आणि प्रलोभनापुढे झुकले आणि जनतेला वाऱ्यावर सोडून सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या लुटीत सहभागी झाले. मात्र याला अपवाद ठरला तो आपल्या ब्रह्मपुरी सावली आणि सिंदेवाही विधानसभा मतदारसंघाचा विश्वासाचा चेहरा, तो म्हणजे आपले विजयभाऊ वडेट्टीवार. आपल्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचा आवाज महाराष्ट्राचा बुलंद आणि मजबूत आवाज ठरला असेच म्हणावे लागेल. हे केवढे गंभीर आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास 52 पत्र दिली माहितीसाठी. एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही. एवढी मस्ती यामध्ये आली आहे. 65 पत्र दिले अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी. हे गंभीर आहे. हे गंभीरता आहे तुमची, गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं. तर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्याणचे प्रश्न, कुठे गेलाय मंत्री? 10 वर्षात काँग्रेस पक्षाने तब्बल 2 वेळा विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली. राज्यात महायुतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. द्वेषाचं राजकारण महायुतीकडून आणि केंद्रातील भाजपकडून सुरू होतं, तरी दबावाला बळी न पडता महायुतीच्या मुजोर सरकार विरोधात लढण्याचं धाडस विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दाखवलं. सत्ताधारी भाजपच्या दबावाला बळी पडून विरोधी पक्षनेते असलेले मोठे नेते राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले गेले. असे असताना मागील 10 वर्षात 2 वेळा विरोधी पक्षनेता झालेला पण सत्ताधाऱ्यांच्या दबावासमोर न झुकता जनतेसाठी विजय वडेट्टीवार लढले. राज्यात विरोधी पक्षनेता सत्तेत सहभागी होतो असा पायंडा पडला होता, त्याला अपवाद ठरले विजय वडेट्टीवार. विरोधी पक्षनेता म्हणून यावेळची तुमची कारकीर्द तुम्हाला स्वतःला कशी वाटते? किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी? याचं कारण असं आहे की विरोधी पक्ष फ्रॅगमेंटेड झालेलं तसं चित्र होतं. अजित पवार तुम्हाला सोडून गेल्यानंतर काँग्रेसवरती सुद्धा अनेकांना संशय होता की काँग्रेसमधनं पण लोक सोडून जातील, कारण अशोक चव्हाण स्वतःच जाण्याच्या वाटेवर होते. अनेक दिवसापासून त्याची चर्चा सुरू होती. तुम्हाला अनेकदा लोक फोन करायचे की अशोक चव्हाण चालले तर तुम्ही काय करणार वगैरे, कारण तुमचे आणि अशोक चव्हाणांचे संबंध सगळ्यांना माहिती होते. तर विरोधी पक्षनेता म्हणून किती चॅलेंजिंग होतं? काँग्रेसमध्ये इंटरनली अनेक आमदार अशा पद्धतीने नाराज खरोखरच होते का, आणि त्यांना सांभाळून तुम्हाला विरोधी पक्षनेता म्हणून काम करणं किती डिफिकल्ट होतं? पण मी तुम्हाला सांगतो, मी गडचिरोली जिल्ह्यातला कार्यकर्ता आहे आणि मला अभिमान वाटतो की माझ्या हायकमांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील अत्यंत मायक्रो ओबीसी भटक्या समाजातील ओबीसी समाजातील व्यक्तीला इथपर्यंत हायकमांनी पोहोचवलं. 2दा विश्वास टाकला. तो विश्वास आहे. अनेक वावडे अशा उठले की जेवढे आतापर्यंतचा इतिहास आहे सगळे विरोधी पक्ष नेते सोडून जायला लागले आणि वडेट्टीवारही जाणार. पण मी ठरवलं होतं की हे डाग कुठेतरी पुसला गेला पाहिजे. हे जे नेहमी विरोधी पक्षनेता म्हणून या पदासाठी जे कलंक लागलेलं आहे ते थांबवलं पाहिजे, हा एक विषय होता. आणि मी सांगितलं गडचिरोलीतला आहे, मी बेडर आहे, बिंदास्त आहे. नक्षलसारख्या जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल आणि रिमोट एरियामध्ये काम केलेलं आहे. मला कशाची भीती वाटत नाही आणि मी काही घाबरत नाही.
जे घाबरले ते पळाले आणि घाबरवून पळाले. तर घाबरून जाणारी संख्या जी आहे ती अधिक होती. इच्छेने जाणारे फार नव्हतेच मुळात. भाजपमध्ये जेवढी गेली इच्छेने गेलेलीची संख्या 10% सुद्धा नाही. 10% नाही, 90% घाबरून गेल्या. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावेळी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना त्यांनी आपल्या भाषणातून मांडल्या होत्या. अरे थोडी तरी जनाची नाही मनाची देवा, लोकांच्या जीवाची पर्वा करा. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय? मी फार गंभीर आहे. पक्षनेता म्हणून विजयभाऊ कायमच सत्ताधाऱ्यांवर विजेसारखे कडाडले. न घाबरता कुठलाही विचार न करता त्यांनी कायम जनतेसाठी न्याय मागितला. ते आमच्या डोळ्यात पाणी आहे. आम्ही गरिबीतून आलो, सामान्य परिस्थितीतून आलो. आमच्याकडे स्वतःला सायकल नव्हती. लोकांच्याकडे नोकरी करून आम्ही पण मोठे झालो. याचा अर्थ असा नाही की समाज गरीब नाही. तुम्ही जाऊन या, काय अवस्था आहे कारंजा मधले असतील, तुम्ही काय असाल वाशिमचे, त्या बंजारा समाजाच्या वाड्यावर जाऊन या, यवतमाळ जिल्ह्यातल्या पाड्यावर जाऊन या. अरे 8-8 दिवस त्या पोरींना डोक्याला लावायला तेल मिळत नाही. 5-5 दिवस त्या पोरी आंघोळ करते, पाणी मिळत नाही. त्यांच्या केसांना जटा झालेल्या आहेत. ह्या पोरींचं शोषण केल्या गेलंय. शोषण. या वडार गरीब जवळपास 65 जाती आहेत ज्यांच्या पोरीतल्या पोरींना कानात बारी मिळत नाही म्हणून त्या भाटवाडी बाजारात बसणाऱ्यांनी बारी दिली आणि लहान पोरींचं शोषण केलंय. तुम्ही पाहिलं सगळ्यांनी. 12 वर्षाच्या 14 वर्षाच्या पोरीचं शोषण कशासाठी? नाकात नथ मिळवायसाठी, कानात बारी मिळवायसाठी. अध्यक्ष महोदय, हा व्यथा नाही त्यांच्या, हे दुःख नाही त्यांचं ताई, दुःख नाही त्यांचं. या समाजात काही श्रीमंतच आहेत का? सगळ्यांना घेऊन चालायचं ना आपल्याला. पुण्यातील ड्रग संबंधित ललित पाटील, जीएसटी ऑफिसरने केलेला घोटाळा, आरोग्य विभागाचा घोटाळा, भरती प्रक्रियेतील घोटाळा, भूखंड घोटाळा यासह एक ना एक घोटाळ्यांची मालिकाच त्यांनी सादर करून सरकारला नागडे केले. हे धाब्यावर बसवून हे सगळी खरेदी केली. त्यांच्या ही खरेदी करत असताना जी जमीन खरेदीची कमाल मर्यादा आहे ती पायदळी तुडवली. रस्ते काढत असताना वन जमिनीतून रस्ते खोदून काढले. वन जमिनीचे सर्व अधिकारी त्यामध्ये संगनमत करून आहेत. अध्यक्ष महोदय, खोदकाम करताना महसूल विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही. महसूलच्या जागेतून रस्ते काढलेत. डोंगर पूर्णतः पोखरून काढलं आणि करोडो रुपयाचा महसूल सुद्धा अध्यक्ष महोदय बुडवला. एवढी मस्ती, एवढी दादागिरी राजरोसपणे त्या सगळ्या ठिकाणी साताऱ्यामध्ये अध्यक्ष महोदय सुरू आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे होरपळणाऱ्या बळीराजाच्या बांधावर जात दुःख आणि वेदना जाणून घेतल्या. अधिवेशनामध्ये सरकारवर आसूड ओढत जगाच्या पोशिंद्याला तुमच्या सरकारमध्ये स्थान नसेल तर कडी लावा, या सरकारला असे ठणकावून सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशभरामध्ये सर्वात जास्त झालेत. या वर्षामध्ये एक शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा हब झाल्यासारखी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती पाहता आणि चक्रीवादळ आहे दक्षिणेकडून आलेला, त्यांनी धुमाकूळ घातला, अवकाळीने सत्यानाश केला, पूर्ण पीक काही हातात मिळत नाही. आम्ही फिरून आलो अध्यक्ष महोदय. आम्ही गेल्यानंतर सरकारचे काही मंत्री गेले होते तिकडे फिरायला. तोपर्यंत सरकारचे कोणी तिकडे फिरायला गेले नव्हते. मंत्री अध्यक्ष महोदय बघायला गेले नव्हते. तुम्ही बघायला गेला नाहीत. मुख्यमंत्री म्हणून माननीय अपेक्षा होती, राज्याचे प्रमुख म्हणून ते पण जातील, पण ते प्रचारात व्यस्त होते अध्यक्ष महोदय. पण शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी त्यांना वेळ नव्हता अध्यक्ष महोदय. म्हणून आमची आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय, हे कामकाज आपण थांबवा. काहींना न्याय मिळाला, मात्र काहींना या जाड कातडीच्या सरकारने न्याय दिला नाही. अन्याय केला हे विसरता येणार नाही. म्हणूनच जनता म्हणते विरोधी पक्षनेता असावा तर असा, हे सगळ्यांच्याच मनात आले. सरकारनं जेव्हा बहुजनांना, ओबीसींना फक्त गाजर दाखवत दिशाभूल केली, तेव्हाही विजयभाऊ संतापून व्यक्त झाले.
जिथे कुठे त्यांना दिसलं की जनतेची दिशाभूल होतीये तिथे त्यांनी स्पष्टपणे विरोध दर्शवला. कोणाचंही नुकसान होणे, मराठा समाजातल्या गरीब लोकांचा न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका तुमची आहे तशी आमची आहे. त्याला अजिबात विरोध करणार नाही. पण बरोबरीनं आणायचा विळा कोण उचलेल. मी आभार मानतो विलासराव देशमुख साहेबांचे. 2004 साली माननीय विलासराव देशमुख साहेबांनी स्कॉलरशिपची योजना आणली. राज्यातल्या पोरांना, ओबीसीच्या पोरांना 50% स्कॉलरशिप या राज्यात लागू झाली असेल तर ते केवळ विलासराव देशमुख साहेबांमुळे लागू झाली. 50% स्कॉलरशिप महाराष्ट्रात स्कॉलरशिप मिळत नव्हती. 430-35 संवर्गाना विषयाला ती लागू झाली. ती मागच्या वेळेस मी काही वाढवली, आता तुम्ही पुन्हा वाढवा. आज जर 2000 कोटी रुपये स्कॉलरशिपच्या रूपाने मिळत असतील 50%, 52% जातीला विलासराव देशमुखांचे पुण्य, त्यांचे मनस्वी आभार की त्यामुळे हा ओबीसीचा पोरगा थोडा शिकायला लागला आणि तो पुढे जायला लागला. TCS, IBPS कडे परीक्षासाठी दिल्या, तो घोड थांबत नाही. नोकर भरतीचं ठोस आश्वासन नाही, किती वेळा आश्वासन देत आहे त्याचा पत्ता नाही. त्यामुळे राज्यातील तरुणाचा सरकारवरचा विश्वासच उडत चालला. अध्यक्ष महोदय बघा, सत्य ही असते अध्यक्ष महोदय, सत्य कळू देत नाही. सत्ता ही सत्य लपवते अध्यक्ष महोदय. तुम्ही त्या धुंदीत आहात, त्यामुळे सत्य लपवलं जात आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की तरुणाई उद्ध्वस्त होत असताना हा संताप उफाळून जर येतोय, या नोकर भरतीमुळे संघर्ष जो पाडला झालाय त्यापुढे तुमच्यावरचाच विश्वास कसा राहील. या संदर्भात ही कंत्राटी भरतीमुळे तर तरुणांचा पूर्णतः आयुष्य उद्ध्वस्त चाललाय. तुम्ही आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय. ओबीसी बहुजनांचा, ओबीसी SC ST हे आरक्षण मुळापासून संपलं पाहिजेत. या तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळूच नये अशा पद्धतीचं कट आणि कारस्थान तुम्ही करतायत, म्हणून कंत्राटी भरती तुम्ही करतायत. हे त्या ठिकाणी आता लपून राहिलं नाही अध्यक्ष महोदय. भाजपने कितीही बदनामी करायची ठरवली तरी पुरोगामी विचारधारेशी एकनिष्ठ असलेले विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून दमदार आणि प्रामाणिक कामगिरी केली. म्हणून तब्बल 2 वेळा विरोधी पक्षनेता पद त्यांनी इतक्या यशस्वीरित्या निभावले आणि सोबत आपल्या ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या 3ही तालुक्यांना कुटुंबाप्रमाणे सांभाळले. अंधारल घरदार शिवार, अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. नकळत काळ कोपला, सैर भैर झालं सार, आखटीत घडणार. लेकरू बाळी चांगल्या मुलांना सांगितले आम्हाला कधी होते नाही, लेकरा सांगणार देवा कसा फासयो तुझा. आपल्याकडे JR2 जे आहे संपूर्ण अशा आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या विरोधी पक्ष नेत्याला आणि आमदाराला आपण नक्की साथ द्यावी. जमीर जिंदारक, कबीर जिंदारक, सुलतान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदारक. तरच हा फकीर जिवंत राहील. तर या शेतकऱ्याच्या पाठीमागं तुम्हाला काही देता येईल अध्यक्ष महोदय. विजय वडेट्टीवार वो हमेशा लड़ने की क्षमता रखते हैं.